नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण मेन्शुरेशनचा म्हणजेच मापांचा महत्त्वाचा टॉपिक घनफळ आणि पृष्ठफळ, घन आणि इष्टिकाचे ते हे पाहणार आहोत. तर पहा, आता घनाला किती शिरोबिंदू असतात, किती कडा असतात आणि किती पृष्ठे असतात. तर आपल्याकडे हे खेळ घन आहे. तर आपण पाहूया. तर घनाला किती शिरोबिंदू आहेत. तर वरले 4 आणि खाल्ले 4 मिळून किती झाले 8. 1 2 3 4 आणि खाल्ले 4, 8 शिरोबिंदू असतात. कडा किती असतात तर पहा, वरल्या 4 कडा, खाल्ल्या 4 कडा आणि उभ्या 4 कडा 1 2 3 4 म्हणजे चारी त्रिकोण 12 कडा असतात. आता पृष्ठे किती असतात तर पहा, वरली 1 खाली 1 आणि बाजूच्या 4, 4 आणि 2 6 पृष्ठे असतात. तर पहा, ह्या अशी आपण जर आकृती पाहिली तर आपल्याला काय होतात, घनाची आकृती पाहिली तर आपल्याला समजून जाते की किती शिरोबिंदू, किती कडा आणि किती पृष्ठे असतात. तर घनाला काय आहे, पृष्ठफळ घनाचं काय आहे तर पहा, घनाचे पृष्ठफळ हे बाजूचा वर्ग आहे. बाजूचा वर्ग गुणिले 6 घनाचे पृष्ठफळ. घनाला बाजू किती असतात, घनाची बाजू किती दिलेली आहे तर त्यांनी 3 दिलेली आहे. तर बाजूचा 3चा वर्ग गुणिले 6, तर 3 बाजू असणाऱ्या घनाचं पृष्ठफळ किती येतं तर 54 चौरस एकक असं येतं पृष्ठफळ. घनाचे पृष्ठफळ 6 गुणिले बाजूवर्ग अशा पद्धतीने आहे. मग त्यामुळं घनाचे घनफळ काय आहे तर बाजूचा घन. 3 बाजू असणाऱ्या घनाचं घनफळ काय येणार आहे तर 3चा घन 27 येणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण जर घनाचे पृष्ठफळ आणि घनाचे घनफळ याचा जर चार्ट केला तर आपल्याला लक्षात येईल. 2 असताना 24 येतं. ते आपण 6 गुणिले बाजूचं वर्ग पृष्ठफळाचं सूत्र आहे. घनफळाचं बाजूचा घन आहे. ह्याच्यामध्ये जर किमती ठेवल्या तर आपल्याला हे बाजू आपण जेवढ्या घेतो तेवढ्या आणि त्याचा ॲन्सर आपल्याला इथं मिळून जाते. तर आपण आता पुढलं पाहूया इष्टिकाची ती. तर इष्टिकाची ती आणि घनमध्ये काय आहे, इष्टिकाची ती अशा आकाराची असते. तर इष्टिकाची तिला सुद्धा 8 शिरोबिंदू असतात. पहा, वर वर 4 आणि खाली 4. तर अशा पद्धतीने इष्टिकाची तिला 8 शिरोबिंदू असतात. 4 आणि 4 8 शिरोबिंदू असतात. कडा म्हणजे बाजू किती आहेत तर वरल्या 4, खाल्ल्या 4 आणि उभ्या 4, चारी त्रिकोण 12 कडा असतात. पृष्ठे किती असतात, वरले खाल्ले 2 आणि बाजूच्या 4, 4 आणि 2 6 पृष्ठे असतात. तर अशा पद्धतीने अशी आकृती आहे आपल्याकडं. ही इष्टिकाची त्या आकाराची आहे पहा. तर आपण काय करू शकतो, इष्टिकाची तिला